आई हाकेला धावली हे वदताई माऊली तुझ्या कृपेने झाले पवित्र निवली हे गाव हे वदताई माऊली तुझ्या कृपेने झाले पवित्र निवली हे गाव आई तुझी पालकी आई तुझी पालकी बघ किती सुंदर रंगान सजवली आई तुझी पालकी बघ किती सुंदर रंगान सजवली
आई गणगोतावा देवी नजर बंगारो आई गणगोतावा जमलाय गाई निवड्या गाव तुझ्या चिमण्याच्या सणाला जमलाय गाई निवड्या गाव तुझ्या चिमण्याच्या सणाला आई सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यो त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते सप्तसुरांनी आळवितो मी हे आई वाघ जाई या सभा रंगणी रंग भराया यावे तुम्ही धावनी यारना धाव घेई आमुची वागदाई यारना धाव घेई आमुची वागदाई सप्तसुरांनी आळवितो मी आई वाघजाई सप्तसुरांनी आळवितो मी आई वाघजाई या सभा रंग भराया यावे तुम्ही
पहाट पक्ष्यांची किळबिळाट गवळणी गवळणी गोरसाचे माठ घेऊन थाट माठ करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत। गवळणी गोरसाचे माठ घेऊन आणि थाट माठ करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत। अगे राधा, अगे हे चंद्रा, चला का चला, चला का चला। कोंबड्याने बांग ही दिली रवी हालाय माथ्यावरी पाने फुले ही मोहरली पक्षी गाई मंजुळ ती गाणी निघून चला ग हे जाऊया बाजारी। कोंबड्याने बांग ही दिली रवी हालाय माथ्यावरी पाने फुले ही मोहरली पक्षी गाई मंजुळ ती गाणी आवरा हातून करे सारा निघून चला ग जाऊया बाजारी। आम्ही गावड्याच्या दारी जाऊया मथुरे बाजारी, आम्ही गावड्याच्या दारी जाऊया मथुरे बाजारी। पण कुणाला रस्ता माहित आहे का? अगं मला तर मुलीच माहिती नाही बघ. ना कुणाला माहित नाही. मला पण मुलीच माहिती नाही बघ. आलं माझ्या लक्षात अचाळीची ताला भाषा आहे ना तिला म्हणून बघ. अगं तिथं माझं कालच भांडण चाललंय बघ. अगं तुझं कधी नाही भांडण होत. मी जात मारते बघ. अगं मावशी मावशी ग. अगं आली ग आली. साज शृंगार हा केला दे दे दूध मी
नवऱ्याला साज शृंगार हा केला देते दूध मी नवऱ्याला काग पोरीनो हाक मारली येते येते मी बाजारला काग पोरीनो हाक मारली येते येते मी बाजारला आता सोनारा केला कडक नाव पाहिजे. अशोक बडत. होळी रे होळी पूर्णाची पोळी. अशोकरावांच्या पोटात मारते बंदुकीची गोळी. हॅलो शंतनू बडत यांच्याकडून मावशीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले. त्यांचंही असंच म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. शंतनू बडत. शंतनू बडत आय लव्ह यू. केळीचं पान चुरूचुरू कापते. केळीचं पान चुरूचुरू कापते आणि बडदांच्या पोराचं नाव मला घ्यायला खूप लाज वाटते.
सांगितलंच पाहिजे का मावशी? अगं हो, त्याच्या मालाची विक्री कशी होणार? का मावशी कोणी घेतलं धुळी, कोणी घेतलं धुळी, तर कोणी घेतलं ताक बघ. असं म्हणतेस होय? हो. चला तर. सांगितलं पाहिजे होय? सांगितलंच पाहिजे मावशी. होय. अगं मी विक्रीला घेतलं बघ शेवगाच्या शेंगा. आमच्याकडच्या ऐकलंस का राधे? अगं मी विक्रीला घेतले शेवगाच्या शेंगा आणि नेसले बघ दिवाणाचा लेंगा. क्या बात आहे मावशी? अगं मावशी, एवढा अवघड काम करून जायचंय बघ. पण आता ते घालत सुदर्शन चाल घालतं घ्या बघ. अगं मेली म्हातारीचं काय, कशात काय आणि फाटक्यात काय. गाणं घे बघ. एक काम कर, नानासाठी तूच एक गाणं म्हण बघ छानसं. नवी पहाट ही झाली, रवी आलाय माथ्यावरी, सूर्य किरण पडली, बघा साऱ्या या त्रिभुवनी, उशीर फार झाला, जाऊ बाजाराला, भर भर आवरा, जाऊ व्यापाराला, उशीर फार झाला, जाऊ बाजाराला, भर भर आवरा, जाऊ व्यापाराला. जाऊ
हॅलो 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 कोण आहे रे तिकडे? देवा पेंड्या सुदामा मीठ व रवणाय कामगिरी संभवत आहे. ती आणि कोणती देवा? 16 शस्त्र 360 गोपिकांच्या मेळ्यात थाट माट करून मथुरेच्या बाजारी जात आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. हुकूम माझा आणि कायदा तुमचा. जसे आपल्या आज्ञा देवा. कृष्ण देवांचे आम्ही हो खास गाई राखीत कुंजवनात या गोकुळ गावात अहो एकच राजा देव कृष्ण माझा 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 आम्ही हो खास गाई राखीत कुंजवनात. कृष्ण देवाच्या आम्ही हो खास गाई राखीत कुंजवनात. खूप मोठी कामगिरी संपवी आहे. परंतु ही कामगिरी आपल्या एकट्याच्यानं काय होणार नाही. तो आपल्या जोडीचा सुदाम्या कुठे गेलाय तो काय अद्याप पत्ता नाही. अरे सुदाम्या सुदाम्या रे. आलो आलो पेंड्या, काय एवढी काय आहे? अरे ये लवकर ये. अरे आलो आलो, इथं घरी पण भरपूर काय आहे, गडबड आहे. अरे लवकर ये लवकर आता ये. तू हाक माणूस मध्ये मला यावंच लागणार. अरे लवकर ये. येतो येतो बघ. मुळीच नव्हता रे काना, मुळीच नव्हता रे पेंड्या माझ्या मना, मुळीच नव्हता रे पेंड्या माझ्या मना. तुझ्यासाठी 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 आलो वना रे पेंड्या, तुझ्यासाठी आलो वना.
तुला एवढं घाय काय? अरे काय म्हणजे अरे तुला हात मारून केव्हाचा झपलोय तुला मी काय बोलतोय काय? मग? अरे तुझी घाय नसते माझी घाय. तुझी काय म्हणजे अरे कृष्णादेवाने आपले खूप मोठी कामगिरी संपवली. काय बोलतोय काय? मग? ती कोणती? 16,360 गोपिकांचा मेळा बरोबर. थाट माट करून दैतुकाचे माट करून मथुरच्या बाजारात चाललाय. बरोबर. त्यांचा रस्ता पत्रकार करून त्याच्यावर अचितन द्यायचे आहे. बरोबर. मग अरे पण तुला काय सांगू? काय सांगशील? तिथं कामगिरी लय मोठी आहे. हा अरे मग सकाळी काय गोंधळ झाला? काय झाला? अरे काय? अरे तुझा गोंधळ काय झाला मला कसं माहिती असणार? तुझी हात माझ्या कानावर पडायला हा. आणि तो पोरगान गोंधळ केला. तुझ्या अरे माझ्या आणि कोणत्या काय दुसऱ्याच्या? असं नाही म्हणायचं रे. अरे कुठल्या कशाचा रे परत बरोबर केला नसेल? नाही, 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 तेवढं माझ्याकडे टाइम नाही सध्या काय करायला. मग? अरे तो काय? अरे मी पण हा दररोज चड्डी घालतो. आज बोलतो चड्डी घालायचीच नाही. काय झालं काय परत तुझ्या अवघड झाली का काय काय? मी बोललो हा कुठल्या जन्माला आला काय माहिती. अरे सिंग्यात असं नाही ना, तुला चड्डी घालीत नाही अरे म्हणून. होय मग? ते मग दररोज चांगला म्हणतो चड्डी घालून जातो शर्ट घालून जातो. बोला आज चड्डी घालून जात नाही. होय. मग मग? काय? काय चड्डी घालीत नाही? का? बोलतो आज चड्डी घालणारच नाही. काय म्हणतो? बोल. हे जरा भलपट आहे का तो? अरे तो बाबाचं प्रेम ऐकायला तयार नाही. म्हणून सांगतो माणसाने प्रेम जास्त पोरांवर करीत जाऊ नका. मी एकदा बोल अर्ध्यापर्यंत चढवली. कशी अर्ध्यापर्यंत चढवली घरच्यापर्यंत चढवली. तरी झाली काढणार परत काढला? परत काढला. काय पोर म्हणायचा का पोर? अरे मी पण बोलला तो झाला गुलाम कसा अवधा झाला काला पाहिजे बाहेरच्या. आता ऐका नाही ऐक नाही. बायकोने बोललो हा. "ऐ, हा. इकडे ये इकडे ये. पहिली ताण गरम करून मग पहिलं त्याच्या काय बुलडोजरवर ठेवणार का? मला पोलिसाने आमचं नाव घेतल्याबरोबर असा सगळं कापायला लागला. हा. अरे काय विचारून जोड नाही. मग? मग मग? बायकोने बोललो हा. "अरे का नाही हा चड्डी आज घालून जायचा आहे?" अरे पण त्याला प्रेमाने विचारायचं का नाही घाली काय? आम्हाला किती वेळ लागो, आता तास समजवला तुझा हाक आला हा. त्याच्या पुढे आता तास झाला मी समजवतो. बरोबर आहे. मग तरी तो ऐकायला तयार त्याला नाही. विचारायचं का नाही घाली काय? काय नाही बायको बोलत तुला तरी काय माहिती आहे हा. का एवढं सांगायला जातो चड्डी घालतो 2 शर्ट मिनिटं घालतो. झाली. बरोबर. आणि आज ह्या तुला मला झालं काय? बरोबर आहे. मग सांगायला तयारच नाही. नाही. बोलते माझी चड्डी घालणारच नाही. माझं पण डोकं आता मला काय समजत नाही. काय अरे पण का घालणार नाही तर विचार ना. तो काय मग असं करता करता बायकोन खरोखर अंगण पडलं दाखवून हा. आणि बिचारा जो असता असता ते घालायला लागला. लागला. मी बोललो आता चड्डी घालणार. हा. हा चड्डी घातला. हा. मग तुम्ही बोलतो नाही घालणार. नाही घालणार. काय झालं काय? हा. अरे पहिला बोललो सांग तरी का नाही घाली तो. होय. बोलला पप्पा हा. पप्पा आज मी जर अभ्यास करून गेलो नाही ना नाही. तर माझी शिक्षिकाची टीचर टीचर बाई काय बोलली हा. आज जर अभ्यास करून नाही नाही आला आला. तुझी चड्डी काढून घे. अरे हुशार म्हणजे काय? अरे बाई शाळेत चड्डी काढून घेतली म्हणजे चड्डीच घातलं नाही. होय. मग? मग? आता काय चुकलंय? अरे अशा टायमाला माझी बाई पाहिजे होती. अशा नाही पाहू. मग मी दररोज अभ्यास केला नसता. तुला कधी घ्यायचं त्याचं घे. रिक्त आवाज येतोय थोडा. काय झालं? वर काय तरी लफडं चालू बरोबर बरोबर. परत पोराला लफडं केलं. जा, जा, पण जा. काय तर लवकर ये लवकर ये जा. लवकर ये. सवाज 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 कडक एक अरे ये सुदाम्या. अरे पेंड्या आता झालं काय? जरा थांब जरा. काय करत गेला? आता बघायसाठी गेला पोरांना तर इकडं. अरे भांडवली मिटवतो आणि पटकन येतो. लवकर ये. होय. काल गड्या गंमत झाली माझी काली कोंबडी पालत झाली. अरे काल गड्या गंमत झाली माझी काली कोंबडी पालत झाली.
मारलीस मी नाही गेलो तर भांडण तांडण नाही मिटला. काय म्हणाला? मग? मिनिटासाठी जातो, बरोबर आहे? बरोबर आहे. गेला तर गेला. बरोबर. ठीक आहे. मग नाण्या, बघा ऐक मी काय म्हणतोय. हा काय म्हणाला ऐकलं मी घेऊन ऐकलंस काय? हे तू ऐकलंस काय? हे तुम्ही ऐकलं का त्यांनी? ऐकलं ना? हा काय म्हणाला? माझी काळी कोंबडी बांधत झाली. झाली ती झाली म्हणतो पांढरी पोरा कसं? कोंबडी काळी ने पांढरी पोरा कशी काय करतात मला आधी सांग. ए पेंड्या तुला काय नाही समजायचं ते आता. हा लय मोठा गोल आहे. बोल आहे म्हणजे बोल. अरे हा लय मोठा गोल आहे. अरे पण बोल म्हणजे हे गोडा तुला पण नाही समजणार. अरे नाही समजणार म्हणून याला विचारतो तुला. अरे हॅलो पेंड्या तू परदेशात कधी गेलाच नाही. तुझ्या पुण्या नाही असं काय? नाही ना? नाही मला नाही. अरे तू चायना म्हणून नाही ऐकलं. चायना चायना? चायना म्हणजे चीन. मला होतं माहिती मला समजलं जायचं समजत नाही. काय बोलतोस काय? मला नाही हवं परदेशात जायची. भारत म्हणजे आमचा बाप होता ना पहिला हिवजा काढून ठेवला. पहिल्या ट्रिपला गेलो चीनला गेलो. अरे तिथं हिरवं अंड हिरवा पोला. बघा बघा ऐका मग काय हिरवं अंड हिरवा पोला. हिरवा पोला. मग हा. आणि लाल अंड लाल पोला. हिरवं अंड हिरवा पोला. हिरवा पोला. बरोबर. लाल अंड आपल्या देशात कधी ऐकलंय? नाही ऐकलंय म्हणून याला विचारतोय. मग हा? मग या सगळ्या गृहिणी आहेत. बरोबर. हा? यांना माहिती आहे काय काय बदलतं काय? लाल अंड, पांढरं अंड. मग अरे भाऊ ते पांढरी काळी कोंबडी बरोबर. मग तिला काला अंड घातला होता असं. बरोबर हा? बरोबर. पोरं कशी पांढरी. पोरं पांढरे का तुला सांगू काय कोणा मग? अरे पण सांग. अरे काय सांगू तुला? अरे आता या आपल्या देशामध्ये बीज पेरलंच का नाही तू? म्हणजे तसं चुकवणार. आता मला भात टाकलं, भात उगवतं. बरोबर. डाळ टाकलं, डाळ उगवतं. काय होता? अरे ती पेंडे आहे ना माझी कोंबडी काली बरोबर. थांबडं वर करायचा उशी. हा, थांबडं वर करायचं. उशी हा. थांबडं वर केलंस की नाही ती धावली वर. अरे तो शंकर बाबा माहिती आहे तुला? अरे त्याचा कोंबडा पांढरा. आता मला समजलं. मग अरे तो कोंबडा काली शंकर बाबाचा कोंबडा पांढरा. त्याचा कोंबडा लगेच यायचा उघडल्या उघडल्या खाली काली मुलं पोरं झाली. पांढरी. कोणा समजलं होतं काय? मला कोणतं म्हणणार? नाही तुला नाही समजलं. तू फायनल गेला असेल. मग येत आहे आता लय उशीर झालाय. आपल्या देवानी कामगिरी आपल्याला करायची आहे बरोबर पुन्हा आहे. करायची आहे. अरे बाबा काय मला करायचे आहे? पुन्हा करायची आहे. माझी एकट्याची मला नाही जबर. तुला काय नको आता 360. होणार नाही, कामगिरी करणार कोण? अरे तू आपल्या जोडीत आहे ना एक. वाकड्या. हो वाकड्या. कोण तर काय इथं बोलूच नको त्याला. काय नो? हे ते आम्ही हॉटेल गेलो होतो ना. हा. हॉटेल गेलो त्याची एक मोठी फोडली. म्हणजे त्यात तुझं काय म्हणणं? हा, बोलवायचं ना बोलव. कामगिरी करताना आपल्या दोघांच्या भांडण. पण तू आल्यावरती तुझ्या पोट्यांचा भांडण. त्या भांडणात मला विषयाला घेऊ नको. काम सांगायचं. होय पण तू मोठी पोलीस का नाही त्याची? त्याने हात मारतो पण जर आला आणि गोट्याचा भाग काढला तर मी साईडला होईन ना. अरे पेटवायची आपल्या ताकद नाही बरोबर. आज जवळपास असेल का कुठे गेलाय? माझा आवाज तसा आहे. हे मी सांगितलं दाखवतो. तुझा आवाज ओळखतो. वरून मालवी मारणं पण सांगू नको. अरे वाकड्या रे वाकड्या. बोला बोल. अरे या लवकर ये. आले तत्याला. अरे नाही इकडं मजा आहे बघ. अरे कत्ती नाही ये इकडं आल्यावर सांगतो. अरे या लवकर ये. काय रे सुदाम्या काय रे पेन्या गुरे राखी तो गोवर्धनाला गुरे राखी तो गोवर्धनाला गाय चुकली ती काशीला जीव माझा कासारी झाला गाय चुकली ती काशीला जीव माझा कासारी झाला
झोकली ती कपिला देवा माझा हाताचा विझाला गया झोपले तुला देवा काय रे गोविंदा काय रे गाना काय रे गाना काय लागे तो गोवराला काय लागे तो गोवराला झोकले ती कपिला देवा माझा हाताचा विझाला काय झोकले ती कपिला देवा माझा हाताचा विझाला तुझा आवाज आला राणी तेव्हा फिरत होतो राणी देवा फिरत होतो राणे देवा फिरत होतो राणे पायी पायी चालून वनवन फिरून पायी पायी चालून वनवन फिरून जीवा लागला माझा तळतीला जीवा लागला माझा तळतीला काय चुकले ते गावीला देवा माझा हाताचा विधाला काय चुकले ते गावीला देवा माझा हाताचा गेली ती माझी तकलीला माझी गाय गेली कुठं झाली काय झाल्या अरे धावून धावून दमत त्या बाजूने तुम्हाला थांबून जातो अरे माझी जपला गेला बोला बोला तू मला काय बोलायचं नाही याला थांबून ठेवा अरे याने माझी खेळताना माझी ना बोलती घेऊन गेलाय काय म्हणतोस का तू कोणती द्या पहिली सांगितलं होतं बघ याला बोलून हा बोलून काढला भांडायला तुझ्या ती ते पण माझं होती माझी दमान घे दमान काय तुम्ही दोघांनी सांभाळायला तुम्हाला बोलवलं तर त्याला तू बोलवलं तर त्याला आज आमच्या इथं जाऊ आणि पुस्तकं बोलाय अरे तुला गोटी मी देणार देणार पत्ती चालले तू दिली काय आणि तो काय करी आपल्याला काय झालं आपण नका करू तर हवं नाही तो भजन केलं अरे तुमची कोणती तरी बोललो हा असं पाय का वरतोय सायकल सारखं पांडेल का मारतोय मग तुझ्या कुठे पडलीस ना कच्चे द्यायचे कच्चे बरोबर डंपर डंपर हा अरे माझी मेल नव्हती होती आधी मेल नव्हती मेल बाकी काय आहे? काय माझी काय माझी मेल नव्हती लावायचं आहे, फक्त डंपर आहे ना. देव करणार. करणार आपला शब्द आहे करणार. अरे माझं लय लय जमलाय मला काय सांगू काय सांगू अरे माझी तारीख आपलं हाय वागात गावली कधी नाही की अरे नुसती पलते मला काय आपलं नाही ती फुलं मी मानलंय मी फुलं ती मानलंय अरे काय माझा जीवन आता खालीवर अरे गुलामाती गेली एका दालीत त्याच्या गोट्यात खेळायचं का मत काय त्याची भाषा नाही तुला समजत नानातल्या झाडीत गेली हा दालीत गेली त्याबरोबर मी पण ते गेलो पाठीला नाही थांबतोय अशी पळतो तर काय म्हणणं नुसती चिंता ती माझ्यावर वदा पडली काय पेटे बोलतोय हा मला मेल्या चिंता माझ्या अंगावर नुसती वदा पडली इकडे येतो सांगतो त्याच्या बापसाने कधी गाडीवर चिंता ठेवला नाही अरे पेट्या अरे चिंता नसतील अरे तर कुडा असतील माझ्या नुसतं अंगावर पडलंय आणि माझ्या अंगाची नुसती लाल झाली काय
नाही झाली जायलाय तुमचा खालून खालून दमलो. अरे त्याच्या अंगातली हॅलो कसली बोलला तू? अरे अंगाची हॅलो अरे मी तर बोलतो अंगाची. ते सांगितलं अंगाची. तुमचाच मला तुमचं काय बनवता अरे बा, तू बोलतो तसं आम्हाला ऐकायला. पुढे काय झालं? काय सांगू बाहेर गेलो घालात बरोबर. आणि बायकोला म्हटलं ठेव पाणी. पाणी ठेवलं. पाणी ठेवला गेलो नुसता बाथरूम मध्ये आणि घेतलं एकदा मधून माझ्या अंगाची फाला आज परत गेली. अंगाची फाला दिली. साला गेली. मला काहीतरी भटकन थांबत नाही, नाही. नाही, नाही पण तुमच्या मनात काहीतरी वेगळं अंगाची सगळी साला गेली. गेली. तेव्हा यानं काय केला अंगाची साला गेल्याबरोबर बायकोचा घेतला आणि लुगडं सांगू काय गडबड झाली. मला गुलाबा तू खाई थांब माझी तांबूला कपिल गाय तुटली आता घेतलं काय तर मला वाटलं माझं उपाळलं मला माहितीच नाही माझी बायको ती खाली ती काय करी? काय तुटली हॅलो तर माझा मला बोलवलं तर त्याला गुरुण्याची दिवसभर आपला आराम करायचा. आज कामगिरी आली तेव्हा जमलो. गेल्या दैतून बोलून काय पोटला गेलायचं काय गेलाय तुझा पण काही कमी आम्ही काम करतो. आला ह्याला तर काही खायलाच भेटत नाही जबाबदारीचं काम आहे. तुला मी माझी काय अरे मी काय म्हणतो कृष्णा जेवण आपल्याकडे मोठी कामगिरी संपवलेली आहे. 16 कोटीचा मेळा माठ माठ भरून मधूच्या बाजारी चालला आहे. याचा रस्ता प्रतिबंध करून त्याच्याकडे राजस्थान घ्यायचं. आपल्या काय बापाचं जातंय अरे कोकणाचं राहिलं पाहिजे बघ. आता म्हणतो मग काय जातं ते जर नाही झालं ना ही डेअरी आहे ना आपोआप खाली होईल. पण झालं पण तुझी त्याला वरती काला मला देतच नाही आपला बोलायचं माझं. मला माझ्या दाईच आहे आता मी काय म्हणतो तुला डोळे दाखवतो आता पटकन बघ सटकन जातो हा चल मग माझ्याकडे बघ ना. एक थांबल्या तुला रे त्याला ठेव बघ
शिकून आलेली ती काय बोलू आता तुझे जाऊ दे बोलू दे वागण्या तुला ह्यानं लय दिसलं आजकाल पोरी बायका समजलं तसा ड्रेस तसा झुंबर तसा ड्रेस तसा झुंबर याला पण वाटलं असे उपर आणतोय पण याला माहिती नाही पाहिजे साडी आणते झुंबर केली साडीची बघायची सेम मॅचिंग करून आला. आणि आपण असं हात लावतो नाही त्याला हात नाही लावले मी काय म्हणतो वाकडे तुला दिसतं कमी मी तुझ्या चष्म्याचा काचा पुसतात थांब अरे मेरा हा इथला तर तुम्हाला नाही ते बाहेरच्या चष्म्याला काचा नसतात हा डोळ्याला काटा असता डोळे काचा असतात. माझ्या डोळ्यात घालतो काय हा? पाया टोकून बघतो. तू काय बोलला बाहेरचा बाहेरचा भाऊ लाईट चष्मा काय तो त्या काय बोलला काय बोलला तो काय बोलला आता काय माहिती चष्मा आहे ना त्याच्या काचाला ज्यात आहे डोळ्यात नाही डोळ्यात काचा नसतात त्याला जास्त काय पुढे त्याला नसतात ना त्याला काय बोलतो तुला माहिती आहे का अरे त्याला लेन्स बोलतात अरे तर तुला समजलं काय अरे तर त्या वाकड्याला खायला सुद्धा नाही आपण बाहेर गावताय काय हे नाही ना होय सायकलवरून समजतं काय माहित आहे बाहेर गावचं गेलं काय असं? आणि वयाचं वेगळं मला मेरा तुला खाणार की नाही खाणार ते बोल जास्त काय बोलू मी नाही तुझं केलं तू खाणार ते बोला तू खाणार दे 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 इकडे सगळ्यात कमी ना दे घे घे दे तुला केलं लोकांना कधी देतोय माझ्या केलं लय मोठी केली म्हणून त्याचे काय केलं अरे त्या नानाला सांगितलंस ना हा मुलं दादा नानाला सांगितलंस आणि नानांचं तुझं केलं खाल्लात जेवण आणायला लागेल अरे बाजून था हे तर तुला मला वाट लागलं तुला दौलत दाखवलेली आहे मला धाव दे हा त्यांना जाऊन विचार राधाबाई आल्या कुठून आणि जाणार कुठे सतत बोलत मी काय सांगतोय राधाबाई आल्या कुठून आणि जाणार कुठे हा जा माझा पाच हात गेले तुझ्या बायकोच्या साडीचं कोपरं झालंय तर घे हात टाळा अरे वाकड्या गेलास कुठे सांग मला येडा का खुला अरे ते एवढ्या मोठ्या बुलडोजरकडे जाण्यापेक्षा बारीकचं पोर होतं त्याला कमी कागदनं घेऊन यायचं त्याला इकडे घेऊन येऊन विचारायचं कुठं जातो बाया पण ती नुसती आधी वाता 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 माझ्या धावली हलवा तरी बनवतो आपण आपल्या हिसाबातच राहायला पाहिजे तू गेला तसा ती विचारल्या लांडाबाई आल्या तू दया जात ते त्याच्या कामगिरी ह्याच्यात होणार ना आपणच गेलं पाहिजे
तुम्ही हात तरी कोण आम्ही तुमच्या देवाच्या चौकीत मंडळी हे पोरीनो हे सोंगाडे आहे, लोक यांना एक एक हे रुपये मावशी सोंगाडे नाही कृष्णदेवाच्या संगतीचे सोंगाडी सोंगाडी म्हणते अरे पेंद्या अरे काय रे तुझं नाव आवाज तुला आणि काय जरा लांब अरे मी आवाज तुमची काय जगते त्याला मध्ये मध्ये लांबून लांबून मला म्हणते ना दावले अरे पेंद्या काय तुझं नाव बोलत नव्हती आणि काय तुझं पोट पोट माझं नुसतं दहीतून खाऊन आणि काय तुझा हात तुझ्या दांडवर हा दांडू म्हणाली तर काय तुझा हा दांडू माकडा रास्तातच पकडला ना तुला तर गंगा जागा तुम्ही मावते आपल्याला हाय कान काय तुला तुला अरे हात तरी कोण असं मावते सांगत तुम्ही आता काय झालं? तुझ्या संगतीचे सवंगडी मग तुमचा काही कायदा वगैरे आहे का तुमच्याकडे कोणा तरी टक्कल आली होते हा? कोणा तरी टक्कल आली अरे चक्कर नाही वेड्या तुमची ओळख आहे का अरे माझी खाली अरे वाकड्या. मला लय उशीर झाला. हो, वाकड्या. काय बोलते? बांधायला आहे. हे आपलं ओळखपत्र. म्हणजे आधार हा, आधार कार्ड, आधार कार्ड सांगते. तुमची एखादी ओळख सांगा अशी बोलते ती. आता हा मुतू लागला, अगोदर लागला. हा परत मला तुझा मुतू लागला. ऐक, ऐक म्हणून. नाही रे, आणि म्हणून ऐकून घे. अडीच अडीच हा, बस. लक्ष्मीपती. इकडनं म्हातारी आणि त्या दोन सुंदर पोटकी आहेत. हुकुम आहे देवांचा हे राधे जरा ऐकना हुकुम आहे देवांचा राधे जरा ऐकना डोईवरचे दुधाचे माठ गोकुळात ठेवना डोईवरचे दुधाचे माठ गोकुळात ठेवना हुकुम आहे देवांचा राधे जरा ऐकना हुकुम आहे देवांचा राधे जरा ऐकना डोईवरचे दुधाचे माठ गोकुळात ठेवना डोईवरचे दुधाचे माठ गोकुळात ठेवना हुकुम आहे हुकुम आहे देवांचा राधे जरा ऐकना डोईवरचे दुधाचे माठ गोकुळात ठेवना डोईवरचे दुधाचे माठ गोकुळात ठेवना आपला कायदा ऐकून काय विचारतोय ना विचार. अरे मावते, अरे काय झालं रे आता फुले म्हटलं आपला कायदा बदला काय तुला अरे तुझ्या कायद्याप्रमाणे नाही आमच्या पोरीला ढकले खाऊन सोडायला लागली विश्रांती करते त्यामुळे हे तर पण कधीतरी पण काय म्हणजे विश्रांती झाला ती सांगितलं आम्हाला ढाबा द्यायची फक्त सांगते विश्रांती घाला पण मी काय म्हणतो गौरवणी बसल्यात काय बघून घे आणि जातो तोपर्यंत आणि सांगा सगळ्या बसल्या काय बघ आणि आम्हाला लगेच खबर द्यायला पाठोपाठ ये लगेच धावत धावत येतो चल चल लवकर व्यवस्थित बघून ये रे साम्या. आता बघत ना लय माली ना तुला लय माली मग काय बघतोय तुझ्याकडे काय तो कोणता म्हणतोय तो आता चला ना बघ आता चिपक बसत नाही 1 2 3 4 पावले बा खाली बघ दमली
अरे वाकड्या जमावते काय बघतो माझ्या पोरींना अगं बाटल्या का नाही बघतो तुझं ताळ पहिलीच नाही म्हणजे काय चार डोळे तुला काय दिसत नाही होय? अगं माझं खालं जाते तुझं काय जातंय अरे माझं काय जात नाही मग काय होतंय पण तुला दिसत नाही का पोरी बसले ते तू ताळ नाही बसली वाकून का बघतोस मग वाकून बघून नाही तर काय आपण बघू अरे दाखवून बघायला तुझे हे डोळे उघडे आहेत का आता माझे दोन काय माझे खा दोन आहेत खा हा 1 2 आणि 3 3 मला म्हणाले तिली ठीक ना मला वाटतं काल आहे ना अरे चष्मा लावायला काय? रवी गडसर आहे ना रवी गडसर काल बकरा कापला त्याच्या दोन डोळे याला ते नसतील मला त्याच्या डोळ्या जाऊ दे आणखी काय घेऊ दे तुझं काय जाते तू बदली करायचे सांग अरे मी 6 महिने पडले तर 6 महिने उभीच असते बस अरे मोठी गडबड आहे मोठी गडबड आहे मोठी गडबड मग 6 महिने बसते 6 महिने होते मग बाकीचं आम्हाला करते का नाही अरे वेळेला तुला माहित नाही जग कुठे चाललंय आता इंग्लिश इंडस आले तो तर उभेच करते मी खरोखर बसत नाही खरोखर अरे तुला वाकडा सुद्धा तर सरळ असो असे किती कामं बघितली मी काय तुझे ह्या काम गुलगुली फिरवली आणि बतावली तुला माझं नाव नाही माझं नाव अरे मी 6 महिने 6 महिने बोलते बस मला जमावून बसवून पडला जातो मी ब्रह्मदेवा शरण आले बोला पुंडलिकावर दे काय करणार पेंड्या सुद्धा मला सांगितलेली कामगिरी अद्याप पार पडलेली दिसत नाही. गौरवनी तर त्यांच्याच मार्गाला चालू आहे. आता आपणच जाऊ त्यांचा समाचार घेऊ. अगं गौरवनीला उभ्या राहा. आपण आज तरी कोण? मला श्रीकृष्ण भगवान म्हणतात. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? पायी पद्मा बिंबीरा मस्तकी जरा सोन्याच्या विटेवर उभे असतात. हेही राधे तुझं म्हणणं खरं आहे. तर काही तुमची जन्म खुणा आईच तर मग राधे सांगितो
कोणीच माहित नाही. अरण्यापासून आवळा, समुद्रापासून मीठ, माझे अभिधान कोणते? देव पाहिला ग आज आम्ही स्वर मुरळीचा येता माझ्या कानावरी, स्वर मुरळीचा येता माझ्या कानावरी, ओढ लागे मनाला झाले मी बावरी, ओढ लागे मनाला झाले मी बावरी. गीत जोडली
आपल्याला पण लागलेच पाहिजे त्याच्या तयारीला. येतोच सर्व. परंतु आज चांगला दिवस 8 वाजता मला घालून 10 वाजले. कोण काढा ही बातमी माझी बहीण हे काम काढायचं पण कृष्ण काटा आता रोज गेला तो तोडला